तूही रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अंजलीने कशा पद्धतीने राकेशला योग्य ती शिक्षा दिली आहे आणि नेमकं पुढे काय काय घडले तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ईश्वरी ही राकेशला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीला मारायची. शलाका माझी खूप चांगली मैत्रीण होती. तेव्हाच ना राकेश आता बोलत असतो की तुझी मैत्रीण जरी शलाका असली ना तरीसुद्धा ना तिला माझ्या सगळ्या काळ्या धंद्यांबद्दल कळलेलं होतं. मी काय काय करायचो हे सगळं कळल्यामुळे ना शेवटी मला तिला संपवावं लागलं. या मूर्ख भाषेत, या नीच नालायक भाषेमध्ये आता तो बोलत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यानंतर तो म्हणतो की बघ, जर मी तिला मारलं नसतं तर तू थोडी ना माझ्या पदरात पडली असतीस. म्हणजे जेव्हा ती संपली तेव्हाच तर तू माझी झालीस, असंही काहीसं आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा तिथे असणारे सगळेजण चकित होतात आणि एकमेकांकडे पाहू लागतात. म्हणजे ईश्वरी काय हे सगळं, असाही प्रश्न घरातल्या सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हाच ईश्वरी आता सगळ्यांना खरं खरं सांगून टाकते आणि म्हणत असते की हा माणूस बोलतोय ते अगदी खरं आहे. म्हणजेच जेव्हा माझ्या आयुष्यात हा माणूस आला तेव्हा माझ्या घरच्यांना असं वाटत होतं की हा माणूस किती चांगला आहे. आणि हा जेव्हा आमच्या घरात घुसला ना तेव्हा एक वकील राकेश नायर म्हणून घुसला होता. आणि त्याचबरोबर तुमच्या इथे राजेश भोसले म्हणून राहत होता, पण माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा राकेश नायर म्हणून आला होता. त्याचसोबत एक उच्च वकील होता असंही त्यांना सांगितलं होतं. आणि एवढी ओळख त्यांनी तर सांगितली होती. आणि सोबतच ना माझ्या घरच्यांनी त्याच्यासोबत माझं लग्न लावायचा निर्णय घेतला होता. माझ्या आईबाबांना खूप चांगलं सांगायचा आणि त्यामुळेच माझे बिचारे आईबाबा ह्याच्या सगळ्या नाटकाला फसत होते. माझं आणि ह्याचं लग्नही ठरलं होतं. त्याच वेळेला बऱ्याच वेळी मला अर्णव सरांनी सांगायचा प्रयत्न केला की हा माणूस चांगला नाही आहे, या माणसासोबत लग्न करू नको. पण प्रत्येक वेळेला ते खरं सांगायचे नाही. म्हणजेच हा तुमचा नवरा आहे ही गोष्ट मला माहिती नव्हती आणि ते सुद्धा कोणत्याही गोष्टी सांगायचे नाही. पण तरीसुद्धा तुमचं नाव मात्र प्रत्येक वेळेला घ्यायचे. तेव्हाच मला डाऊट आला होता. पण तरीसुद्धा मी म्हणायचे की नाही, हाच माझ्यासाठी मुलगा परफेक्ट आहे. आणि असं बोलून मी त्या राजेशवर विश्वास ठेवला. त्याचबरोबर राकेशने माझ्या आयुष्याचा खेळ केला. मी त्याच्याशी नीट बोलायचा प्रयत्न करायची, पण तरीसुद्धा ना माझ्या नेहमीच वाकड्यात जायचा. म्हणजेच माझा तो चुकीचा फायदा करायला बघत होता. पण एकदा ना लग्नाच्या आधीच त्याने मला एका हॉटेलवर नेलं. तिथे तो मला सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि म्हणूनच मग तो मला तिथून घेऊन गेला. मग अचानक त्या लॉजवर त्याने राहायचा डिसिजन घेतला. त्या सगळ्याला आधी माझी मान्यता नव्हती, पण तेव्हा तो जरा जास्तच नाटक करायला लागला की त्याला बरं वाटत नाही आहे. मग मीही म्हटलं की जाऊ दे, थोडा वेळ का होईना आराम करूया. आणि म्हणूनच त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. हॉटेल कसला, तो तर लॉजच होता. आणि तिथे आम्ही जेव्हा थांबलो ना तेव्हा अचानकपणे ह्याने मला माझ्या चायमध्ये काहीतरी मिक्स करून दिलं, जेणेकरून त्या गुंगीच्या औषधाने मला त्रास व्हायला हवा आणि मला थोड्या वेळाने त्रास व्हायला लागला. ऐन वेळेला जर अर्णव सर तिथे पोचले नसते ना तर आज माझं काय झालं असतं हा विचारही मी करू शकत नाही. कारण याने ऐन वेळेला तिथे काही पोलिसही आले होते आणि त्या पोलिसांनी तिथे धाड टाकली होती. जेव्हा पोलिसांनी तिथे धाड टाकली ना तेव्हा सगळंच काहीसं संपलं असं वाटलं होतं. पण तेव्हाच ना अर्णव सरांनी अचानकपणे येऊन माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. आणि अचानक त्यांनी गळ्यात मंगळसूत्र घातल्यामुळे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित झाल्या. आणि तेव्हा तरीसुद्धा मी अर्णव सरांना म्हणत होते की तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू नका. तेव्हा मी अर्णव सरांना समजून घेतलं नाही, का तर माझा या माणसावर विश्वास होता. मी या माणसावर प्रेम करायला लागले होते, पण हा माणूस आम्हाला फसवत होता. त्यानंतर सगळ्यांसमोर अर्णव सरांनी माझी ओळख त्यांची बायको म्हणून करून दिली. आणि त्यानंतर आमचं लग्न झालं होतं आणि मी या घरात आले होते. या घरात आल्यानंतरसुद्धा मला बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या. आणि माझ्या वडिलांचा जो ॲक्सिडेंट झाला ना तोसुद्धा या नराधमानेच केला आहे. म्हणजे बिचारे माझे बाबा हे सगळं काही सहन करत होते. त्यांना कळलं होतं की हा माणूस कोणत्या थराचा आहे तो. आणि त्यामुळेच ना
या राकेशने माझ्या वडिलांचा खून केला, म्हणजेच माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट घडवायचा प्रयत्न केला. त्याला तर वाटलं होतं की माझे वडील तेव्हाच जागीच जातील, पण माझे वडील तेव्हाही वाचले होते. पण आज माझ्या वडिलांची जी अवस्था आहे ना, त्याला सर्वस्वी हा राकेशच जबाबदार आहे. का तर त्याला असं वाटत होतं की ह्यांना सत्य समजलं तर आता संपलं, म्हणूनच तो माझ्या वडिलांच्या जीवावर उठला होता, हे सुद्धा ईश्वरी सांगू लागते. त्यानंतर मी या घरात जेव्हा लग्न करून आले, माझं आणि अर्णव सरांचं लग्न झालं, तेव्हाही मला तुमचा नवरा हा आहे हे माहीत नव्हतं. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये प्रोग्राम होता तेव्हा अचानकपणे तुमच्या मिस्टरांचीच म्हणजे ह्याची एंट्री झाली. आणि तेव्हा मला कुठे कळलं की हा तुमचा नवरा आहे म्हणून. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. तेव्हा जाऊन मला सत्य कळलं होतं की अर्णव सर माझ्यासोबत का असं वागत होते. पण त्यांनी शेवटपर्यंत मला सांगितलं नव्हतं, का तर मला या सगळ्याचा धक्का बसेल आणि सोबतच तुम्हालाही वाईट वाटेल, म्हणून तुमच्यापासूनही या गोष्टी लपवून ठेवल्या. असं सगळं ईश्वरी सांगते. तेवढ्यातच काही मुलीसुद्धा येतात तिथे आणि त्या सगळ्या मुली येऊन ना आता राकेशला चांगलंच झोडू लागतात. कारण आजपर्यंत सगळ्या मुलींचा वापर या राकेशने केला, त्यांच्या पैशांचा वापर केला, त्यांचा वापर केला आणि त्यामुळेच एवढी भयानक वेळेची होती ती आतापर्यंत आलेली होती. आणि त्यामुळेच ना आता त्या मुली जेव्हा तिथे येतात आणि तेव्हाच ना त्या राकेशला झोडायला सुरुवात करतात. राकेशला जेव्हा त्या मुली मारत असतात तेव्हा राकेशला एका खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. त्या मुलींचा जेवढाही राग असतो ना तेवढा सगळा राग आता त्या मुलींनी काढलेला असतो. कारण खरोखरच या माणसाने आतापर्यंत सगळ्या मुलींना जितका त्रास दिला आहे ना तितका हा मार कमीच आहे. अशा माणसाला तर चांगलाच तुडवला पाहिजे पायाखाली. पण तरीसुद्धा या मुली जे काही मारत होत्या तर त्यांचा राग व्यक्त करत होत्या. तेवढ्यातच तिथे पोलीस येतात आणि पोलीस येतात की व्हा साईडला असं बोलून ते बाजूला करायला लागतात आणि म्हणतात की तुम्ही कायदा हातात घेऊ नका, आम्ही आलो आहोत ना, आम्ही बघतो असं बोलून आता ते पोलीस जे आहेत त्या मुलींना बाजूला करतात. त्याच वेळेला ते पोलीस म्हणतात की काय घडलं आहे ते. त्यावर राकेश म्हणतो की या माणसाला घेऊन जा, या माणसाने जे जे काही गुन्हे केले आहेत ना ते सगळे यामध्ये रेकॉर्ड झालेले आहेत, त्यामुळे या पुराव्यासकटच मी तुम्हाला सांगतोय या माणसाला घेऊन जा. त्याच वेळेला आता इकडे असणाऱ्या अंजलीला तो प्रसंग आठवतो ज्यावेळेला अर्णव आणि ईश्वरीने तिला तयार केलं होतं. अर्णव आणि ईश्वरी खूप मोठं विचार करूनच त्या अंजलीकडे गेले होते. अंजलीकडे विचार करून गेल्यानंतर अंजलीला ते म्हणाले होते की आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, आमचं जरा ऐकशील का. तर तेव्हाच ना अंजली ताईला असं वाटलं होतं की ही लोक वाढदिवसाचं काहीतरी सरप्राईज देणार आहे. त्याच वेळेला अंजलीने त्यांना म्हटलं होतं की आतापर्यंत तुम्ही आज मला खूप काही गोष्टी दिल्या आहेत, आता मला अजून काहीच नको आहे, प्लीज आता अजून बड्डेचं काहीच सरप्राईज नको आहे, असंही आता अंजलीने अर्णवला म्हटलेलं असतं. त्यावर अर्णव म्हणतो की ताई नाही, आम्हाला जरा दुसऱ्या विषयावर बोलायचं होतं. मग ती विचारते की काय झालं आहे सांगाल का. तेव्हाच ना अर्णव फक्त थोडीफार हिंट तिला देऊ लागतो, कारण तिला त्या प्लॅनमध्ये सहभाग करून घ्यायचं होतं आणि म्हणूनच मग आता त्या प्लॅनमध्ये तिला सहभाग करून घेण्यासाठीच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता अर्णव तिला सांगू लागतो. म्हणजेच तुला एक गोष्ट अशी सांगायची आहे की आपले राजेश जीजू जे आहेत ते आज सगळं काही हा देश सोडून निघून जाणार आहेत. तेव्हा हे सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकते ना इकडे असणारी अंजली तेव्हा तर तिला धक्काच बसतो, पण तिचा विश्वास बसत नाही. तीवर विचारते सुद्धा का जाणार आहेत ते घर सोडून, त्याचं कारण तर मला सांग, असंही तिने आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना मी तुला सगळं कारण देतो आणि असं बोलून मोबाईलमधली मलेशियाची तिकीट तो दाखवू लागतो. आणि जेव्हा मलेशियाची तिकीट बघिततो ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच बसलेला असतो. एवढं भयानक हे सगळं कृत्य, पण हे सगळं कशासाठी करतायत ते आणि का सोडून जात आहेत मला, हेही आता विचारलेलं असतं. तेव्हाच ना सांगितलेलं असतं की मलाही काही माहीत नाही, पण थांबा, मी तुला सांगतोय त्या गोष्टींमध्ये आमची प्लीज साथ दे, आमच्या पाठीशी उभं राहा, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा ईश्वरीला ती म्हणत असते की सांगा मला, म्हणजे मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा, यासाठी काय केलं आहे तुम्ही, म्हणजे मी तुमच्यावर विश्वास ठेवू. तेव्हा अंजलीला अर्णव आणि ईश्वरी सांगतात की तुम्ही प्लीज फक्त यावेळेला आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही सांगतोय ती गोष्ट खरं आहे. म्हणजेच तुम्हाला आता विश्वास बसत नसेल पण मी खात्रीशीर सांगतोय, अर्णवही आता म्हणत असतो. त्यावर आता अंजली म्हणते की याआधीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत तसंच वागलात आणि आता
आता कशावरनं तुम्ही असं वागणार नाही आहे. त्याचबरोबर आता अर्णव तो राकेशने 50 करोडचं लोन घेतलं आहे याबद्दलसुद्धा पुराव्यासकट दाखवू लागतो. जेव्हा अंजली हे सगळं काही बघते तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला तर धक्काच बसतो. तिला आता कळतच नसतं की काय करावं ते. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी आणि अर्णव या सगळ्या गोष्टी कुठेतरी सांगतायत. त्यामुळे आता थोडासा का होईना अंजली त्यांच्यावर विश्वास ठेवत असते. ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णव अंजलीला सांगतात की फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्हाला साथ द्या. त्यावर अंजली म्हणत असते की मागच्या वेळेलासुद्धा तुम्ही असंच म्हटला होतात आणि तुम्हाला मी साथ दिली होती. पण आता काय करायचं ठरवले. खरंच सांगतोय आम्ही. फक्त एकदा आम्हाला साथ द्या. आम्ही सांगतोय ना तुम्हाला. तुम्ही जर आम्हाला फक्त एकदा साथ दिलीत ना तर बऱ्याच गोष्टी शक्य होतील असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय, मग साथ द्यायचं ठरतं. तर त्यावेळेला अंजली म्हणत असते की मला एक गोष्ट सांगा, जर मी तुमचं ऐकलं आणि ते जर सगळं खोटं निघालं, हे जर खरंच चांगले असतील तर मग मी काय करायचं ते सांगा. त्यावर आता ईश्वरी म्हणते की तुम्ही सांगाल ना ते आम्ही करायला तयार आहोत. त्यावर अंजली त्यांच्यासमोर अट ठेवते की ठीक आहे, मग तुम्ही घर सोडून जायचं जर हे दोषी नसतील तर. त्यावर ईश्वरीसुद्धा तयार होते. ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तसं. हे सगळं आता प्रसंग ना अंजलीला आठवत असतो. अंजली आता स्वतःचा हात सगळ्यांच्या इथून सोडवते आणि पटकनच ती आतमध्ये जाते. कारण तिला आता त्रास होत असतो. तिच्या आयुष्याचे जर खेळ झालेलाच आहे, सोबतच तिच्या होणाऱ्या म्हणजे ते बाळ जे झालं आहे कर्णिका, तिचंसुद्धा अवस्था बेकार झाली आहे. तीसुद्धा परकी झाली आहे. तिलासुद्धा बापाचं प्रेम भेटणार नाही आहे. या गोष्टी आता अंजलीच्या लक्षात आलेल्या असतात. अंजली जाऊन कर्णिकाला बाहेर घेऊन येते. हातात बाळ असतं आणि ती आता राकेश समोर जाऊन उभी राहते आणि त्या राकेशला म्हणत असते की बघ, तुझ्यामुळे आज या मुलीची अवस्था अशी आहे. आता मी या मुलीचं काय करू सांग ना. त्यावर हा नालायक बाप, ह्याला इतकंही लाज वाटत नाही आहे. त्याने सरळ सांगितलेलं असतं अंजलीला की फेकून दे गटारात. त्याला कशाची काही घेणं देणं नसतं. आणि जेव्हा तो गटारात फेकून दे आपल्या मुलीला असं बोलतो ना, तेव्हा मात्र अंजलीचं टाळकं सटकतं. अंजलीने आता अक्षरशः त्याच्या गळा दाबलेला असतो आणि ती त्याला म्हणत असते की तुला तर मी आता सोडत नसते. तुला मी इथेच जीवानीशी संपवते. तू माझ्या मुलीला गटारात फेकायला सांगतोय. आणि असं बोलून ती आता त्याचा गळा आवळू लागते. जेव्हा अंजली त्याचा गळा दाबत असते तेव्हाच ना अर्णव आणि ईश्वरी अंजलीला मागे करत असतात. कारण त्यांनासुद्धा कळत असतं की अंजलीने रागात काही केलं तर. कारण अंजली खूप जास्त भडकलेली असते. अंजलीला राग येत असतो कारण या माणसावर तिने विश्वास ठेवलेला असतो. आणि सोबतच अंजली त्याला हेही म्हणते, माझ्या चांगुलपणाला तू बावळटपणा समजू नकोस. कारण आजपर्यंत तो फक्त अंजलीला बावळट समजत होता, पण हा अंजलीचा चांगुलपणा होता हे त्याला दिसत नव्हतं. परंतु आता अंजली जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा अर्णव ईश्वरी तिला सावरत असतात आणि तिला मागे खेचत असतात आणि तिला आधार देत असतात. तिला सांगत असतात की प्लीज हे सगळं काही करू नकोस. आणि असं बोलून तिला आता सावरत असतात. तेव्हाच ना आता पोलीस म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका, ह्याचं काय करायचं ना ते आम्ही करतो. आणि त्याच वेळेला आता पोलिसांनी त्याला सोडायला घेतलेलं असतं. कारण तिथे त्याला बांधून ठेवलेलं असतं ना खुर्चीला. मग आता पोलीस ना खुर्ची बांधलेली असते ती सोडत असतात आणि त्याला आता आपल्या ताब्यात घेत असतात. अर्णवही सांगत असतो की आतापर्यंत ह्याने ना खूप त्रास दिला आहे, खूप जणांना त्रास दिला आहे आणि त्याचा अचूक बदला आता घ्यायचा आहे. याला आत्ताच्या आत्ता घेऊन जा असंही सांगितलं जातं. आणि जेव्हा पोलीस त्याला सोडवून घेत असतात, पकडत असतात, तेव्हाच ना राकेशला योग्य संधीचा फायदा बघत असतो. राकेशला इतक्यात तरी या सगळ्यातून बाहेर पडायचं नसतं आणि यासाठी तो आता जेव्हा त्याला बांधून ठेवलेलं असतं ना तेव्हाच ना तो लगेच त्यांच्या हातातनं सुटतो आणि त्याने लगेच त्या हवालदाराची, पोलिसाची जी बंदूक हातात भेटलेली असते ती लगेच घेतलेली असते. आणि या सगळ्यांना मागे सारून त्याने फक्त ईश्वरीवर हात टाकलेला असतो. कारण पहिल्यापासूनच त्याचा ईश्वरीवर डोळा होता आणि आता त्याने ईश्वरीला आपल्या ताब्यात घेतलेलं असतं. त्यामुळे घरातले सगळेजण घाबरतात कारण आता त्याच्या हातात पिस्तूल असते आणि सोबत ईश्वरीसुद्धा. आता राकेश म्हणत असतो की तुला काय वाटलं, मी सहजासहजी पोलिसांच्या ताब्यात जाईन का? नाही, तुला वाटत असेल तितकं सोपं नाही आहे मला पोलिसांच्या ताब्यात देणं.
आता बघ या तुझ्या मिस इंदौरला काय करतो ते, ही इंदोरी जिलेबी फक्त माझी आहे, माझी. आणि असं बोलून आता त्याने ईश्वरीच्या डोक्याला पिस्तूल लावलेलं असतं. अर्णवला राग येत असतो, कारण अर्णवला आपल्या बायकोला दुसरं कोणी हात लावतंय हे शक्यच होत नसतं. आणि त्यात तर हा नालायक नराधम. आणि त्यामुळेच ना आता अर्णव सांगत असतो की आधी सोड तिला, पण आता तो काही सोडायला तयार नसतो. तेच ईश्वरी बरोबर त्याला ओळखून असते. ईश्वरी जेवढा आपला जोर लावता येईल ना तेवढा प्रयत्न करते आणि जोरात त्या राकेशला ढकलून देते. राकेशला जसं ती ढकलते ना तसं आता तिथे अर्णव येतो आणि अर्णवही आता त्या राकेशला चांगलंच मारायला सुरुवात करतो. आणि राकेशला जसं तो मारतो तसं पोलिसांना म्हणतो की पकडा ह्याला, पकडा आणि ह्याला घेऊन जा. आणि त्याच वेळेला त्याच्या हातामध्ये पिस्तूलही येते. अर्णवच्या हातामध्ये पिस्तूल आल्यानंतर अर्णव ती पिस्तूल राकेशवर रोखून धरतो. तेव्हा घरातले सगळेजण घाबरतात, कारण अर्णवने रागाच्या भरात जर पिस्तुलातून गोळी सोडली तर सगळाच डाव संपून जाईल असंही कुठेतरी वाटत असतं. आणि म्हणूनच इकडे आकाश, ईश्वरी, मामा सगळीजणं आता अर्णवला थांबवायचा प्रयत्न करतात. अर्णवला सांगत असतात की नाही नाही अर्णव सर, कायदा हातात घेऊ नका हेच म्हणणं असतं. पण इथे अर्णव खूप जास्त रागात असतो. एकतर त्याच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, त्याचसोबत त्याची जी बायको होती त्याच्या आयुष्याशी सुद्धा खेळ केला आहे ह्या माणसाने. या माणसाला सोडायचं नाही हेच मात्र आता अर्णवच्या डोक्यामध्ये असतं. आणि त्याच रागात त्याने आता पिस्तूल त्याच्यावर रोखून धरलेला असतो. पण तेवढ्यातच ना पोलीस समोर येतात आणि पोलीस अर्णवच्या हातात ना ते पिस्तूल काढून घेतात. आणि बाकी हवालदार जे असतात ना त्यांनी राकेशला आता पकडलेलं असतं. अर्णव सांगत असतो की ह्याला चांगली शिक्षा द्या, ह्याला जितकं मारता येईल ना तितकं तुडवा, पण ह्याला असंच मोकाट सोडू नका असं देखील आता अर्णवने या राकेशबद्दल सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे पोलीसही आता त्या राकेशला पकडतात. आणि त्यानंतर आता राकेशला पोलीस घेऊन जात असतात. तेव्हासुद्धा निर्लज्जपणे राकेशना मागे वळून ना ईश्वरीला बघून डोळे मारत असतो आणि एक वेगळेच हावभाव करत असतो, जे की अश्लील असतात, जे की बघवलेसुद्धा जात नसतात. मग जेव्हा होत असतं तेव्हा अर्णवला तर प्रचंड राग येत असतो, पण तोपर्यंत राकेश हा पोलिसांच्या ताब्यात असतो. इकडे मात्र आता राकेशला पोलीस तिकडनं घेऊन जातात. मग तेव्हाच ना अंजली मात्र खचलेली असते, कारण तिला आता या सगळ्याचा त्रास होत असतो. आता ईश्वरी लगेच अर्णवकडे जाते आणि अर्णव व्यवस्थित आहे का हे बघते. मग अर्णवही ईश्वरीला जवळ घेतो, सोबतच एका बाजूला आपल्या बहिणीला अंजलीलाही घेतो, कारण सगळ्याच कुटुंबावर एक मोठं संकट आलेलं होतं. अंजलीला तर मात्र आता या सगळ्याचा त्रास होत असतो. सोबतच आता सगळीजणं समोर असतात. तारा असते, त्याचसोबत बाकी इतरही सगळीजणं असतात. आणि ही सगळीजणं आता अर्णव सरांसमोर उभे असतात. अर्णव आता त्यांना सगळ्यांनाच थँक्यू बोलत असतो, कारण आज या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्यांनी मदत केलेली होती, म्हणून राकेशचा खरा चेहरा अशा पद्धतीने का होईना समोर येऊ शकला होता. त्याचसोबत इकडे आता सांगितलं जातं की तुम्ही होतात म्हणून आम्हाला हे करता आलं. त्याचबरोबर ताराही म्हणत असते की नाही सर, तुम्ही जर मला साथ दिली नसती तर आज माझ्या बहिणीला न्याय मिळाला नसता, असंही तारा म्हणत असते. त्याचबरोबर इकडे असणारा हा अर्णव जो आहे तो शिर्केंना सांगतो की ह्या सगळ्यांना आपापल्या घरी पोचवा, यांना योग्य ते काही द्या खायला प्यायला, आणि त्याबरोबर इकडे जो हा डॉक्टर आहे ना त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या, कारण डॉक्टरने सुद्धा खूप मोठा गुन्हा केलेला आहे. ऑर्गन ट्रान्सफरमध्ये त्याची मदत केलेली होती आणि त्यामुळेच हा गुन्हेगार आहे आणि त्यामुळे ह्यालासुद्धा शिक्षा व्हायला हवी असं देखील अर्णव बोलतो. आता शिर्के तिकडनं सगळ्यांना घेऊन जातात. तेच इकडे आता अर्णव जो आहे तो तारासमोर उभा असतो. तारासुद्धा म्हणते की तुम्ही होतात सर म्हणून आज माझ्या बहिणीला न्याय मिळाला, नाहीतर काय झालं असतं. सोबतच इकडे असणारे जे ताराचे बाबा असतात ते सुद्धा सांगत असतात शलाका ईश्वरीजींचं खूप नाव काढायची, कारण त्या दोघीजणी मैत्रिणी होत्या आणि अशा प्रसंगात तिला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही खूप मदत केली आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की तुमची मदत झाली त्यामुळे आम्हाला हे सगळं काही समोर आणता आलं, खरंच तुमचे मनापासून आभार असं देखील ईश्वरी आणि अर्णव हे ताराला आणि तिच्या वडिलांना बोलत असतात. आणि त्यानंतर तारासुद्धा आता निरोप घेऊन तिकडनं जायला निघते. तेच आता अर्णव ईश्वरी समोर बघतात तर काय, अंजलीची अवस्था खूपच जास्त बेकार झालेली असते. अंजली स्वतःला सावरूसुद्धा शकत नसते, कारण तिच्यासाठी हे दुःख खूप मोठं होतं. तिने एक नवरा म्हणून या राकेशवर विश्वास ठेवला होता, पण या राकेशनेच तिचा केसाने गळा कापला होता.
तारासारख्या अशा हजारो मुलींना ईश्वरीला सुद्धा त्याने फसवलं होतं. ही गोष्ट आता सारखी तिच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. आणि त्यामुळेच ना ती आता निर्णय घेत असते की मी माझ्या भावावर, माझ्या घरच्यांवर विश्वास ठेवला नाही. माझ्या डोळ्यावर आंधळी पट्टी लावलेली होती. मी विश्वास ठेवला त्या मूर्ख माणसावर, त्या नालायक माणसावर, कारण त्या माणसाने मला फसवलंय, माझ्या बावळटपणाचा फायदा घेतलाय. या धक्क्यातच इकडे आता अंजली असते. अंजलीला अर्णव, ईश्वरी सावरत असतात आणि नको इतका गोष्टींचा विचार करू असं देखील आता म्हणत असतात. तेव्हाच ना ईश्वरी आणि अर्णव हे सुद्धा अंजलीला आता सपोर्ट करतात, अंजलीला धीर देत असतात. कारण अंजली योग्य त्या मनस्थितीत नसते, कारण तिला या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. आणि तेव्हाच ना अर्णव मात्र आता अंजलीला म्हणत असतो की ताई, नको करूस या सगळ्याचा जास्त विचार. त्या माणसाला आता पोलिसांनी पकडले, त्यामुळे आता सगळं काही नीट होईल. पण अंजलीला या गोष्टीचा राग येत असतो, कारण आतापर्यंत ना तिने अर्णव ईश्वरीवर विश्वास ठेवला नव्हता. त्यांना नाही ते बोलली होती. का तर तिचं राकेशवर प्रेम होतं आणि राकेशवर विश्वास होता आणि यासाठी ती हे सगळं काही करत होती. पण आता तिला तिच्या चुकीची जाणीव होत असते. ती रडत असते आणि म्हणत असते की या माणसावर मी विश्वास ठेवून तुम्हा घरच्यांवर अविश्वास दाखवला. चिंटू, तुम्हाला वेळोवेळी समजवत होतास की नको करू हे सगळं काही, पण तरीसुद्धा मी त्या माणसावर विश्वास ठेवला, तुझ्यावर नाही ठेवला. मला आता त्या सगळ्याचा पश्चाताप होतोय. आणि असं बोलून अंजली खूप जास्त रडत असते. तेच अर्णव जो आहे तो मात्र आता तिला सावरत असतो. अर्णव तिला म्हणत असतो की नको ताई, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू जर असाच त्रास करून घेतलास तर कसं होईल, असं बोलून तो आता तिला सावरत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये तो तिला सावरून घेतो ना, तेव्हा मात्र आता इथे असणारी वल्लरी हे सगळेजण बघत असतात. पण आता अंजलीला होणारा त्रास हे बघून ना अर्णवला सुद्धा रडू येतं. कारण अर्णव आपल्या बहिणीवर लहानपणापासून खूप जास्त प्रेम करायचा आणि आज आपली बहीण एकटी पडली होती. त्याच्यावर त्यांनी प्रेम केलं होतं, त्या माणसाने तिला एकटं टाकलं होतं आणि त्यामुळे तिची अवस्था झाली होती असंही बरोबर अर्णवला माहिती असतं. अर्णव तिला जवळ घेतो. त्यानंतर अंजली स्वतःला त्रास करून घेत असते. अंजली म्हणत असते की नाही, मी तुमची पापी आहे, म्हणजेच मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. मला स्वतःला काहीतरी करायला हवं, शिक्षा करून घ्यायला हवी. इथे माफीसुद्धा ती मागत असते अर्णव आणि ईश्वरीची, अक्षरशः हात जोडून. अंजलीला आता अर्णव आणि ईश्वरी शांत करत असतात. पण तरीसुद्धा ना अंजली आता त्याच याच्यामध्ये असते. त्यामुळे ती म्हणते की 1 मिनटं थांबा. आणि आता तिने आता एक निर्णय घेतलेला असतो, म्हणजेच आता तिने स्वतःला संपवायचं असा डिसिजन घेतलेला असतो. कारण तिने खूप मोठा विश्वासघात म्हणजे त्या माणसाकडनं झालेला होता आणि सोबतच तिने आपल्या घरच्यांवर विश्वास ठेवला नव्हता, याचा पश्चाताप तिला होतो. तिथे आता फ्रूट कट करायची सुरी असते आणि ती हातात तिने घेतलेली असते आणि ती आता आपली नस कापायचं ठरवत असते. त्यातच आता सगळीजणं येऊन तिला सावरतात आणि हे सगळं वेडेपणा करू नको असं बोलत असतात. कारण अर्णवला त्याच्या बहिणीशिवाय दुसरं असं जवळचं कोणी नव्हतं आणि त्यामुळे अर्णवला मात्र या सगळ्याचा धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी बेडरूममध्ये बसलेले असतात. तेच ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मला असं वाटतंय ना की बघा, आता राकेशचा तर आपण ठाव ठिकाणा लावला, त्याला वाटेला लावलं, पण आपल्याला ना आता या सगळ्यामध्ये म्हणजेच तुमच्या बाबांचा दोष नव्हता तरीसुद्धा त्या सगळ्यामध्ये ते अडकले होते आणि माझी आईसुद्धा. पण या सगळ्याच्या मागे जी बाई होती त्या बाईला शोधणं अजूनही काम आपलं अपूर्ण राहिलं आहे. आपल्याला आता ते शोधकार्य करायला हवं. इथे अंजलीचं मात्र एक जे डोकं आहे ते सटकलेलं असतं, तिला त्रास होत असतो आणि ती या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेत असते. तिला आता चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. तेव्हा डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर म्हणतात की ह्यांना खूप जास्त टेन्शन आलं आहे आणि त्यामुळेच त्यांचा हा परिणाम झाला आहे, ह्यांना आता ICUमध्ये ठेवावं लागेल. हे जेव्हा डॉक्टर बोलतात तेव्हा अर्णव आणि ईश्वरीला धक्का बसतो. कारण आता काय करावं हे समजत नसतं, कारण अंजलीची अवस्था खूप जास्त चिंताजनक होती. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला सांगा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. पर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.